मस्त आहे. ओके बसतंय, काही इश्यू नाही. पुण्यापासून फक्त 45 किलोमीटरच्या अंतरावरती असा सुंदर प्लेस, पक्ष्यांना किल बिलाट तुम्हाला ऐकायला येतच असेल. आणि या प्लेसवरती आपण आलेलो आहे आणि आपण इथं खूप एन्जॉय करणार. तुम्ही पण या, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लोकेशन आणि ॲड्रेस टाकला जाईल, तर लोकेशनला नक्की भेट द्या. आणि बाकी इकडचा तुम्ही व्ह्यू बघू शकता. हा जो व्ह्यू इकडचा, हा व्ह्यू जंगल व्ह्यू आहे पूर्ण. आणि इकडनी पूर्ण तुम्हाला हा पूर्ण नदीचा व्ह्यू भेटणार. यायला थोडा रस्ता थोडा कठीण आहे, पण तुम्ही आतमध्ये या, एकदम तुम्हाला माइंड फ्रेश होणार नाही का तुमचं. आता राम मंडळी कसं काय बरं आहे ना, तर तुम्ही बघू शकता आम्ही तुम्हाला घेऊन आलोय ह्या एकदम सिक्रेट प्लेसवरती. हा तर भावना, आता तुम्ही सिनेमॅटिक बघितलेच असेल, तर तुम्हाला थोडंसं प्लेसबद्दल सांगतो मी. इथं असं मस्त एकदम शांत पाणी आहे. पाण्याचा तुम्ही आवाज बघू शकता, एकदम पाण्याचा आवाज होतोय. थोडंसं असं बीच टाईप आहे, दगडं वगैरे तिथं. आणि इकडं वर आहे ना प्रॉपर जंगल आहे, प्रॉपर जंगल. आपण तुम्ही थोडंसं क्लिप बघितलं असेल, आपण जंगलाच्या रस्त्याने चालत आलोय, मस्त प्रॉपर जंगल आहे. तर आपण आजचा आपला प्लॅन असा आहे की आपण इथं काहीतरी कुकिंगसाठी बनवणार आहेत. तुम्हाला दाखवूच आपण काय करणार आहेत ते. तुम्ही जसं की नजर घेतलीच असेल पाण्याची. सध्या निसर्ग बघा कसा आहे, काय एकदम शांत निवांत. एक पण माणूस नाही, एक पण. आणि असे बेड टाईप ना, एक दोन तीन आहेत, 2-3 ठिकाणी तुम्ही असे थांबू शकता. आणि आता ना आम्हाला माकडे पण दिसले, पण ते तेव्हा कॅमेरा नव्हता हातात, नाही तर माकडांची पण शूटिंग घेतली असती. जाताना बघू दिसले तर परत दाखवू तुम्हाला. तर आपण असं इथं आपला पसारा ठेवलाय साईडला. आणि जेवढा पण आपण कचरा करणार आहे तो सगळा आपण कचरा घेऊन जाणार आहेत. असं नाही की इथंच ठेवणार आहेत, काहीच नाही ठेवणार इथं. आपल्या पिशवीत भरून घेऊन जायचं, घरी जाऊन आपलं डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं. इथं का कसं बाहेर आलंय, तसंच हा पण कोण बाहेर आलाय. इथं आपण इथं बसलो आहेत ना आपण कोण बाहेर आलाय तसं हा. आणि पलीकडे पण तुम्ही जसं बघितलं असेल. आता करतोय सुरुवात. काहीतरी खायला मस्त घरनं आणली होती चादर. आम्ही चादर घरनं आणली आणि आता तिथं मस्त झाड वगैरे आधी थोडंसं क्लीन केलं आम्ही. आणि मग चादर टाकली, व्ह्यू बघा. कचरा बित्र करू नका फक्त इथं कचरा मी त्यांना सांगितलं ना घेऊन जायचं, जेवढं आपले त्यांना ते दुसरा पण कचरा आपण घेऊन जाणार तरी. आपला चार दगड बघ, चार नाही भेटत आपल्याला चूलसाठी करणार. थोडी छोटीशी आपण चूल पण बनवू. खाली बाजूला दगडांच्या. दगडांच्या खाली विंच वगैरे बांधतो. ते भांडे घेतो आपण. मस्त की भांडं वगैरे मस्त आहे. ओके बसतंय, काही इश्यू नाही. मस्त आहे ना, बसलं. आता आपण काटक्या गोळ करू आपल्या चुलीसाठी. तर तुम्ही तर बघू शकता असे खूप झाडं पडलेले आहेत, त्यातले कुठले पण आपण घेऊ शकतो. घेऊ पटकन करू ते तोडून घेऊ ना, गाडी दिसतो मोठे मोठे पण लाकडं आहेत, वाढलेले कसं काय गळणार आहेत, वाढलेले चांगले. तर भावांना आता आपण पहिली तर त्याला आग लावून घेऊ चुलीला. त्यासाठी आपण लाकडं वगैरे टाकू, बघू आज. आणि काय बनवणार आहे ते तुम्हाला सरप्राईज आहे, व्हिडिओ सोबत राहावं, मग तुम्हाला कळेल आम्ही काहीतरी वेगळं भारी बनवणार आहे. आणि आता आपण हे सगळं व्हेजीस आपल्या बाहेर काढलेलं आहे भाजीपाला. तर आपण आता व्हेजीस वगैरे कट करून घेणार आहे. तसं त्यांनी सांगितलं सरप्राईज करणार आहे. मॅगी तुम्हाला दिसली असेल, मॅगी तर बनवणारच आहे, पण त्याच्यासाठी एक सरप्राईज अजून एक दुसरा आयटम आहे आपला, जो तुम्हाला माहिती नाही आहे, तो आपण करणार आहे. तर तुम्ही गेस करू शकता सामानावरून काय करू शकता, नाही का, कमेंटमध्ये सांगा. पण कमेंटमध्ये आधी सांगा नाही का की कधी तुम्ही गेस केले ते. ठीक, आता आपण कट करूया आणि मग बनवूया आपली. आता आपण भाजी कट करायला घेणार. सगळ्यात पहिला आपला कांदा इथं डोळ्यामध्ये पाणी नाही येणार, घरामध्ये तर येतंय. इथं काय येणार आहे म्हणा पाणी तसं. मस्त वाटते, मस्त पक्ष्यांचा आवाज येतोय, शांत, कुणीच नाही आजूबाजूला, फक्त आम्ही लोक. आपको अभी दिख रहा आहे आपको, हे की नाही. या तुम्ही पण करा प्लॅन मस्त इथे यायचा. यायला पाहिजे रे अशा ठिकाणी, आहे की नाही. लावतोय आता आग, बरोबर लावतोय. थोडासा तसंच नाही आग सक्सेसफुल लागलेली आहे. ओ अब हम पूरे दुनिया के सबसे बड़े हिडन प्लेस पे है, जहाँ पे आप लोग आ सकते हैं, नहीं क्या. और यहाँ पे एक पिकनिक का प्लान है, अपने फ्रेंड सर्कल को भी लेके आप आ सकते हैं. आइए, घूमिए, मजा कीजिए, मौज कीजिए. जिंदगी एक ही मिली है तो जी लीजिएगा. पैसा आज ना कल कमाई लेंगे, नहीं क्या. तर भावांना आता आपण पनीर फोडतो, पनीर वगैरे फोडून घेऊ.
हाती लावून घ्यायची कारण याच्यामुळे भांड काळं पडत नाही आणि मग नंतर ते चुलीवरती ठेवायचं. जो सरप्राईज आयटम होता तो पनीर फ्राय सोयाबीन फ्राय सारखा आपण काहीतरी करणार, जी मी आणि अभिनी बनवलेली डिश आहे, जी आम्ही खूप वेळा खाल्लेली आहे. तर आपण पनीरचे पीस करून घेतलेले आहेत. पनीरचे पीस करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार दही, पनीर मसाला असणार त्याच्यामध्ये आणि प्लस त्याच्यामध्ये थोडं जाणार निंबू आणि आपले मसाले असणार त्याच्यामध्ये. तिखट वगैरे जे मसाले असतात नॉर्मल आले आपले ते मसाले जाणार त्याच्यामध्ये. सोयाबीन तिथं गरम होती, हे होती उकळती, आता ती घेणार आपण, त्याचं पाणी काढून घेणार सोयाबीनचं पूर्ण आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मिक्स करणार. तर आता यातली सोयाबीन आपण त्यातलं पूर्ण पाणी काढून घेऊया त्याच्यामधलं. आपण असं एक्स्ट्रा पाणी काढून घेऊ हाताने आणि ते मग प्लेटमध्ये टाकतोय. प्लेटमध्ये टाकून घेऊया. मॅरिनेट म्हणतात नाही का, इंग्लिशचा जरा प्रॉब्लेम आहे. 4-5 शब्द पाठ करून आलो होतो तेवढे बोललो असेल ब्लॉग मध्ये नाही का. उनको पता है सबको. क्या है ना, हम वो मधली छुट्टी रहते ना तब भात खाने की छुट्टी तब तक की कॉलेज में गए थे, शाले में गए थे, साले में गए थे. दोपहर तक बोलते हैं. दोपहर तक हाँ, वो भी नहीं याद था अभी बोले सुबह मेरी माँ मेरे को कॉलेज मतलब स्कूल छोड़ के गई और दोपहर को मेरे को टीचर घर पे छोड़ के आया है की नाही. इतकाच हुआ है अपना. इतका चुका आहे. भांडे आपल्याकडे त्याच्यामध्ये आपण पनीर हे टाकले, सोयाबीन केलेली सोयाबीन आपण त्याच्यामध्ये टाकली आणि मसाले त्याच्यामध्ये मेन म्हणजे हा मसाला टाकणार आपण, पनीर मसाला प्रॉपर मॅरिनेट करणार आहेत आपण. मसाला गेला आता आपण पनीर आणि सोयाबीन दाखवत असेल तर आपल्याला तिखट लाल मिर्च बोलते इसको, ही लाल मिर्च आणि आपले मीठच असतं सर, चव देणार आहेत. मीठ टाकलं, मीठ टाकला आणि आता आपण टाकणार थोडी हळदीने कलर टेक्स्चर. हळद फक्त कलरसाठी नसते म्हणजे टेस्ट पण काय तर आपण हळद टाकली आणि लास्टला टाकणार आपण आता येलो नाही. आणि आता हे आपण करणार मिक्स. तर मिक्स करायचं काम करणार अभिभाऊ नाही का हाताने. तर भावना आता आपण मिक्स करणार मस्तपैकी. पांडू म्हणला हाताने कर, कारण की हाताची वेगळी चव येते, तर हाताने करू, काय विषय नाही. प्लेट करून झाले. आता आपण ते बाहेर काढणार कारण की आपल्याला भांडं लागणार त्याच्यावर ठेवायला गरम करायला. बघू शकता तुम्ही स्ट्रक्चर कसं आलं एकदम मस्त. अरे वा 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 वा, अभि खतरनाक. खूप नाही शिकलाय रे तू. मी शिकवले शिकले क्रेडिट गोष्ट मी तर आपण घरनं तेल आणलं होतं त्याच्यामध्ये जाणार तेल. प्रॉपर भांडं काही एक्स्ट्रा काही गरज नाही. सगळं सोडा आपण तेल टाकलं आपण थोडं. तर तेल थोडं गरम होऊ द्यायचं. बरोबर. कांदा फ्राय होतोय आपला मस्त. कांदा फ्राय झाला आपण टाकणार टोमॅटो आपल्या त्यामध्ये ॲड करायचं. टेस्ट बघा बरोबर ते होऊ द्यायचं नाही का तेलामध्ये. कांदा टोमॅटो धुवून काढली भाजी. अशा ठिकाणी येऊन असे बनवून मस्त व्ह्यू वगैरे मजा येते ना असे. आता आपलं मस्त फ्राय होतंय. मग आता आपण ते घेणार. घे बरं आपलं मॅरिनेट केलं होतं हे, ते आपण टाकणार. हे घेतले मॅरिनेट केलेलं आपण टाकूया याच्यामध्ये. मस्त वाव ब्युटिफुल. ते पण आपण धुवून घेऊया. वा असं दिसतं ना पाण्याला का तोंडाला गाईस. बापरे काय दिसतंय रे. आरा खतरनाक. टेस्ट अशी कशी आरा. नमस्कार, तुमचं कुकिंग किंग्स अभियान पांडू याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आम्ही आता बनतोय सोयाबीन आणि पनीर फ्राय. तर आपल्याकडे पॅन नव्हता फ्राय करण्यासाठी, तर आपण याच्यामध्ये करतोय चहाच्या भांड्यामध्ये फ्राय. तर तुम्ही पण घरी डिश ट्राय करा नक्कीच आणि खूप आनंद येतो मला खाऊन आणि एकदम टेस्टी वाटेल. फ्राय वगैरे करून मस्त खाण्याची घेतली आपण कोथमीर आणि सांबार म्हणतो, कोणी विदर्भात लोक सांबार म्हणतात, कोणी कोथमीर म्हणतात. काय म्हणता बोट्यांनो. टाकलं आपण. चला आता आपलं खूप झालं खूप आपलं हे ऑलमोस्ट 2 मिनटं कुक करून काढून घेऊया. ते धनिया रहता ऊपर से धनिया को फेक के मारने का नहीं का वो तेरे को छोड़ने का नहीं उधर. अरे रेडी. आता आपण हे करणार प्लेट मध्ये करणार. प्लेट करूया. पनीर थोडं बारीक झालं. आपल्याला अजून एक प्लेट लागेल ना भावा. वार 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 वार. बापरे काय कलर आहे ना. आता आपण बनवतोय मॅगी. तर मॅगीसाठी पण सेम तेल टाकायचं. तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण टाकणार कांदा टोमॅटो. कांदा टोमॅटो डायरेक्ट पण टाकू शकता काय नाही. मॅगी तेवढे काय अवघड सगळ्यांनाच माहिती मॅगी कशी करतात ते नाही. कांदा आणि टोमॅटो एक सगळं टाकून देऊ आपण. याचे मसाले एकदम प्रॉपर होते तेव्हा मॅगीची टेस्ट आहे ना एकदम भारी लागते नाही का. हळद टाकली आपण. हळद टाकायची. मॅगी म्हणतात 2 मिनटं आणि मॅगीला भलताच टाइम लागतो नाही का. ओरिजिनल मॅगी 2 मिनिटांमध्ये होतच नाही. आणि आपला पनीर मसाला वाचला. आता पनीर मसाला टाकून तेवढा ते मॅगीचे मसाले टाकायचे आणि थोडं याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी टाक थोडं बस. आणि या पाण्यामध्ये प्रॉपर हे सगळे जे टाकलेले आपण मसाले वगैरे आहेत ना प्रॉपर शिजू द्यायचे. कारण की हे जर का प्रॉपर याच्यामध्ये शिजले ना तर होणार. आता मस्त तिथे आता मॅगी होणार भावांनो. मस्त गरजेचं. आपण काय करू आम्ही तरी मी मस्करी नाही करत. खरंच लय भारी बनवतो तो.
आता मॅगी आपलं हे झालंय तुम्ही बघितलं. आता मॅगी करून घेऊ मग मस्त पैकी लाव मारायला बसू. मॅगी मध्ये टाकायची मेन राहिले मॅगीमध्ये मटर टाकायचे. मटर टाकून घ्या आपल्याला जेवढे तेवढे सगळे शिजू द्या मस्त प्रॉपर. हे तुम्ही थिकनेस बघू शकता मॅगीची. मॅगीची थिकनेस आणि मॅगी पडेल याच्यामध्ये आता नाही का अजून. आता आपली जाणार याच्यामध्ये मॅगी. आता मॅगी आपली रेडी आहे यार. बाप रे बाप मॅगी बघा. आता मॅगी आपण आता प्लेट मध्ये लावूया. मस्त प्लेट मध्ये घेतोय अभि भाऊ. तर आता आपल्याकडे आयटम बघा खायला काय बीटरूट आहे. वा रे वा मॅगी आणि आपण केलेलं पनीर आणि सोया फ्राय केलेलं आपण मस्त तोंडाला पाणी येते. तर कसं वाटते बघून मग हे? आता हे तर स्पेशल डिश आपली टेस्ट करून बघतो मी कशी झाली सांगतो. आणि मॅगी तर पांडूची एकदम बेस्टच आहे. आणि आपण थोडंसं सॅलड पण कापून घेतलं थोडंसं हे पण आपल्याकडं थोडं ह्याचा देतो. वाव भावांनो गार झालंय थोडंसं तरी पण एवढी क्वालिटी टेस्ट आहे याची एक नंबर. मॅगी झाली आपली तशी बनवली तशी. मॅगी बघा आता मॅगीला थोडीशी जास्त मेहनत लागली. 2 मिनिटं म्हणून 2 तास घेतले मी. वाव सिरियसली वाव. अरे याच्यात काहीतरी आलं टेस्ट आली याची कशी तरी. आपण मसाला वगैरे ऍड केला ना त्यामुळे अशी पनीरची टेस्ट आहे. आणि चुलीवर केलेला आपण कसं एक स्मोक येतो चुलीचा स्मोक त्याला तसा स्मोक आलाय त्याला. आणि एकदम मसाले वगैरे लागतात. मॅगी वाटतच नाही त्यात. आपले ते हे पण टाकलेत ना आपण ग्रीन पीस त्याचे पण एकदम बढिया एकदम. तर आता आपण खाऊया आणि तुम्हाला भेटूया खाल्ल्यानंतर. चला भेटू. जेवण वगैरे केले आता आम्ही मस्तपैकी. आणि आता थोडा रेस्ट करूया नंतर निघूया. तिथं आराम करतो आणि तुम्ही तोपर्यंत व्ह्यूचा आनंद घ्या. बापरे बघा तो डोंगर कसा आहे. तर भावांनो आता आम्ही चाललोय. तर आपल्या पॉलिथिन वगैरे जे काय असेल ते आपलं सोबत घेऊन जायचं. इथं रान करायची मग चांगल्या ठिकाणी. आपण आपला कचरा आपण घेऊन जायचा ना घरी जाऊन आपल्या डस्टबिनमध्ये टाकायचं. भावांना आता जसं की तुम्ही बघितलं असेल आपण खाल्लंय पिल्लंय सगळं केलंय. आता आपण चाललोय. अशाच प्रकारे भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असं त्याचा नवीन नवीन तडतडीत आणि भणभणीत व्हिडिओमध्ये. नारळाचं झाड नाही पण इथं नारळ आहे. म्हणजे फुटतो तर गडबडी कोणतरी नाही ते पाण्यात वाहून येऊ शकतं. आणि कोणतरी म्हणतात नारळ उचलून ब्लॅक जॉब होतो असं काही नसतं. असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच नवनवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटूया. तुमचा सपोर्ट द्या. सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. सपोर्ट भेटणार तर आम्ही असे प्लेस तुम्हाला दाखवू शकणार. तर चला बाय बाय. भेटूया आपण नवीन न्यू लेजेंडरी ब्लॉगमध्ये. अब तक के लिए बाय बाय. बाय बाय.